तर मित्रांनो, मी आता दानापानी बीचवरती आलेलो आहे आणि मित्रांनो, दानापानी बीच हा आक्सा बीचला लागून आहे. आणि मित्रांनो, हा दानापानी बीच हा एकदम सुनसान बीच आहे, सुनसान चौपाटी आहे. आणि या चौपाटीला लागून झाडी झुडपं भरपूर आहे. आणि आक्सा बीच सारखंच या ठिकाणी दगडं खडक वगैरे सुद्धा आपल्याला या दानापानी बीचवरती पाहायला मिळतो. तसेच या दानापानी बीचच्या किनाऱ्यावरती काठावरती काही हॉटेल वगैरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, खास करून या ठिकाणी बघा, जे जोड्या आहे ते लोक इकडं जास्त येत असतात. जे प्रेमिका आहे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड लफड्यावाले ते लोक जास्त या बीचवरती येत असतात बघा. आणि तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्याच जोड्या तुम्हाला दिसेल. आणि फॅमिलीवाले लोक इकडं फार कमी या बीचवरती येत असतात. तर चला, अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला दानापानी बीच दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, समोर बघता तुम्ही, हाच मुंबईमधील मालाडमधील दानापानी बीच आहे. आणि बघू शकता तुम्ही, अशी भली मोठी चौपाटी, भलं मोठं मैदान आपल्याला या बीचवरती पाहायला मिळतं. आणि इकडे समोर बघू शकता तुम्ही, काही हॉटेल्स रिसॉर्ट वगैरे सुद्धा आपल्याला या दानापानी बीचच्या किनाऱ्यावरती पाहायला मिळतात. तसेच इकडं बघू शकता तुम्ही, समोर काही झाडं वगैरे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, असा हा दानापानी बीच आहे. आणि हा बीच खास जोडप्यासाठी, जे लफड्यावाले लोक आहे त्यांच्यासाठी हा दानापानी बीच प्रसिद्ध आहे. फॅमिलीवाले लोक